नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर बघू शकता आज एवढ्या भरण्या आपण भरलेल्या आहेत. काल एवढ्या भरलेल्या सगळ्या गेल्यात. बघू शकता मस्त असं भरण्या. आता इथं आम्ही चालले गुलाबजाम संपल्यात शॉपमधलं, तर गुलाबजाम करायच्यात. आज जरा मशीनी बंद आहेत त्यामुळं आवाज येतोय. आता एक माईक घेणार आहे म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल, कारण सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की तुमचा आवाज येत नाही. कारण मशनीमुळं काय होतं, आवाज येत नाही. आणि आवाज म्हणजे त्या मशनीमुळे सगळ्या मशीन अख्ख्या प्लॅनमध्ये असं आवाज घुमतो, त्याच्यामुळं आवाज येत नाही. आणि एकंदरीत आज सगळं असं शांत आहे, त्याच्यामुळं आवाज येतोय. पोरांचा कालवा चालूच आहे. इकडं आम्हाला तुरीची डाळ बनवायची, तुरी भिजाय घालायची. आणि एकंदरीत असं मस्त असं वातावरण झाले आणि छान असं ऊन पडले. बघू शकता एक 5-6 किलो कुरडई केली, पण ती काय झाली, माझ्या 6 किलोची ऑर्डर आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्याला कोणाला दाखवली नाही. आणि कुरडई आम्ही चालू केल्यात. तर काल 6 किलोची ऑर्डर इथे येऊन घेऊन गेल्यात सगळे. आणि म्हणजे ते मुंबईचे होते काका, त्यांनी इथून घेऊन गेले. कारण ही गहू भिजाय घालायचं आणि गहू भिजाय घालून 3 दिवस गहू भिजाय घालावं लागतात. आज आता गहू भिजाय घालताना एक तुम्हाला दाखवते, कारण आपला शेत गहू आहे. गहू एकदम छान, एकदम प्युअर मस्त असा गहू, एकदम असा बारीक बुटका गहू असतो ना, त्यात जास्त चिक पडतो. तर चालले आता आपली सिस्टीम चालू करणार आहे. आता ज्यांना कुरड्याची ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता, पण थोडं थांबून टाका, कारण एवढ्या ऑर्डरी पडतात की मला बोलून माझं तोंड दुखतं. एवढं मला ते हरभऱ्याच्या भाजीचं इतकं काय सांगाय नको. एवढ्या ऑर्डरी खूप ऑर्डरी आल्या. चेहरा बघा एकदम क्लीन. वांगाची क्रीम तुम्हाला तर पाहिजे, एकदा 2दा व्हिडिओ टाकलाय की कुणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या. एक 8-9 महिलांना फरक पडलाय. आणि की त्यांच्यावर मी पहिल्यांदा इथे ट्राय केला. आमच्या बहिणीवर एकदा ट्राय केला, माझ्या चुलत बहिणीवर एक ट्राय केला, आणि मनीषाताईवर ट्राय केला. सगळ्या या 3-4 ट्राय करून बघितलं रिझल्ट कसा आहे. ते रिझल्ट एकदम छान आहे. एकदा घेऊन बघा. तुम्हाला वांगाची क्रीम एकदम छान आणि आयुर्वेदिक आहे. जी फेअर अँड लवली लावतो त्याच्याऐवजी ही लावायची क्रीम, एकदम छान अशी आपल्याकडं ही आहे, रिझल्ट आहे त्या क्रीमचा. आणि तूप तर तुम्हाला सगळ्याला माहिती, एकदम छान तूप खाल्लं आणि क्रीम लावली की बरोबर ग्लो येणार. कारण तुपाने म्हणताना माणूस की तूप खाल्लं की रूप येतं, तर त्या प्रकारे एकदा तूप घ्या आणि एक क्रीमची बाटली घ्या. तूप खाणार आणि तुम्हाला रूप येणार ती क्रीम लावून, आहे का नाही. ह्यामुळं सांगते, तुम्ही तसं काय नाही, तूप पण एकदा घेऊन बघा. पावशेर घ्या. तुम्हाला मी म्हणत नाही 1 किलो घ्या, अर्धा किलो पण घेऊ शकता. आणि खवा पण आहे आपल्याकडं. खवा बघायचा तुम्हाला, गुलाबजामसाठी खवा आहे. खवा पण एकदम छान आहे, मस्त असा खवा आहे. तुम्हाला एकदा मी दाखवणार आहे. कुणी घेतं ना माझ्याकडून, त्यांना माहिती आहे. आता उन्हाळ्यात काय होतं, जात नाही. थंडीत एवढ्या लोकांनी त्या घेतला तरी पण जातो. 1 दिवसाचं जायचं असेल ना, पाहिजे असेल तर खवा तुम्हाला मिळू शकतो. तर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते आता मी काय करते ती. ही बघू शकता, ही खवा आणि ह्यात मी मिक्स केले मैदा ॲड केला. ही 1.5 किलो खवा आहे आणि त्याला आपण 300 ग्रॅम मैदा टाकलाय. एकदम छान असा पीठ मळून घ्यायचा आणि गुलाबजाम मस्त असं करायचं. गुलाबजाम पण येतात तुम्हाला, कुरिअर गुलाबजाम पाहिजे असेल ते पण मिळतील. आणि आपले पेढे तर तुम्हाला माहितीच आहे, पेढे पण मिळतात. म्हणजे सगळेच आपलं दुधाचे प्रोडक्ट आहेत, ते सगळं तुम्हाला मी देते बनवून. आणि आपलं ही उन्हाळी काम सिजनेबल असतं, त्याच्यामुळे आम्ही ही 4च महिने करतो कुरडयाचं. असं नाही की स्टॉक करून ठेवतोय, स्टॉक करून नाही ठेवत. उडदाचे पापड उद्या बनवायच्यात. आणि डाळ नीट केली आहे, डाळ पण तुम्हाला दाखवते. ती बघा, तुम्हाला उजेडात म्हणून दाखवते. उडदाची डाळ ही नीट करून ठेवली, बघू शकता. सांडते खाली. ही डाळ नीट केली एवढी. ही जवळजवळ 10-15 किलो डाळ आहे, तर विकत आणली मी. आणि ह्या डाळीचे
आपल्याला पापड बनवायचे नुसते स्पेशल उडदाच्या डाळीचे पापड. ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आणि ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 दिवसांनी तुमची ऑर्डर मिळेल. कुरडई, पापड आणि ज्वारीच्या पापड्या एवढं तुम्हाला मिळते आपल्याकडं. बाकीचं मी काही देत नाही, कारण माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी देत असते. आणि तूप तर तुम्हाला माहिती आहे, तूप, पनीर, खवा, पेढे, गुलाबजामुन एवढे सगळं तुम्हाला दुधाचे प्रॉडक्ट मिळतील. ही आपली उडदाची डाळ. एकदम छान असं घट्टसर वरण होते आणि वरण पण तुम्हाला दाखवते. एवढं घट्ट घरची डाळ आहे म्हणल्यावर वरण पण घट्टच झालं पाहिजे ना. घट्ट म्हणजे इतकंच आमचं घट्ट केलं आहे की ती बेसनावाने दिसते. तुम्हाला दाखवते. ही कोणी म्हणाल का वरण आहे, हे वरण नाही, ही बेसनच आहे. तर खरं सांगते, ही तुरीची डाळ तुम्हाला अशी लाल लाल दिसते का बघू शकता. ही साला लाल दिसते का, ही लाल साल बघू शकता. मस्त असं आपलं तुरीचं वरण आहे. आणि एवढी छान असं गाळ शिजतोय बघा, एवढी गाळ डाळ शिजलेली की लोकांना प्रश्न पडतोय की तूर ही शिजते का. ही आके म्हणजे भिजवून आम्ही काय करतो, गरम पाण्यात थोडीशी भिजवून मग त्याची डाळ बनवतोय. त्यामुळे डाळ पण एवढी एकदम छान होती आणि डाळ शिजती पण एवढी छान. डाळ तर एवढी छान म्हणजे एक एक कुठंतरी, आता ती घरचीच डाळ आहे व तूर आहे म्हणल्यावर काय होतं, थोडीशी साल राहणार त्याला. हे दिसतंय का तुम्हाला, बघू शकता बघा. ही असं आपलं वरण आहे, मस्तपैकी वरण केलं. ही